मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मोदी आज या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरती कायम आहेत. भले भारतीय जनता पक्ष 240 या संख्येवरती तिसऱ्यांदा का होईना निवडून आला, पण हे 240 असूनही त्यांचे दोन साथीदार जे दोन बाबू आहेत, एक नितीश बाबू आणि एक चंद्रबाबू नायडू, या दोघांनी मिळून जो टेकू दिलाय त्यामुळे 272च्या पुढे आजही ते दिसतात. म्हणजे 303 वरून 240 वर येऊन सुद्धा भारतीय जनता पक्ष अजूनही पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत त्याच एका मगरुरीमध्ये काम करतोय आणि त्याचा एक फार मोठा फटका भारताच्या विदेश नीतीला बसतोय, भारताच्या अर्थकारणावरती बसतोय आणि भारताचं समाजकारण पूर्णपणे बिघडवून गेलंय. पण मी आज जो विषय मांडू इच्छितो तो भारताच्या अर्थकारणामध्ये जी बिघाडी झालेली आहे त्या संदर्भात आपण मोदी सरकारच्या मोदी इकॉनॉमिक्स म्हणून, त्याला मोदी मॉडेल म्हणून जे सांगितलं जातं, याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करूया. हे मोदी इकॉनॉमिक मॉडेल जे आहे हे मुख्यतः आता ज्याला सगळेच लोक ओळखायला लागलेत ते मोदी आणि अदानी म्हणजे मोदानी मॉडेल म्हणूनच हे समजलं जातं. म्हणजे नेमकं काय तर या देशामध्ये उदारीकरणाची सुरुवात जरी डॉक्टर मनमोहन सिंगांनी केली असली तरी उदारीकरण म्हणजे मोकाट अर्थव्यवस्था नव्हे, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे सुद्धा मोकाट अर्थव्यवस्था नव्हे. उदारीकरणामध्ये एकूण जगातल्या सर्व देशांशी तुमचे जे व्यवहार आहेत हे जोडले जातात. हा एक महत्वाचा टप्पा. पण या ठिकाणी मोदी सत्तेत आल्यानंतर या देशामध्ये जो अग्रभागी असलेला सार्वजनिक क्षेत्र आणि अर्थातच या देशातला खाजगी क्षेत्र सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला. कारण लिबरलायझेशनचं जे एक तत्व आहे त्या तत्वामध्ये रेड टेपिझम संपवणं आणि उदारीकरणाला गती देणं हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं. त्यामुळे या देशामध्ये मोठे उद्योगपती, छोटे उद्योगपती या सर्वांनाच वाव मिळाला. त्यामुळे मोदींच्या कालखंडामध्ये आपण जे बघतोय तुलना आपल्याला करावी लागते की डॉक्टर मनमोहन सिंगांनी डबल डिजिट जीडीपी जो वाढवला 2013 पर्यंत, त्याचं आता नेमकं काय झालं. आणि आता आपण 6.2% जीडीपी बघतो. त्यामुळे 10% पोहोचणारा जीडीपी आणि 6.2% येऊन खालच्या टप्प्यावरती जाणारा भारतीय अर्थव्यवस्थेचा हा जो काही आलेख आहे हे कसं घडते आणि ह्याच्यामध्ये वाईट या देशासाठी काय घडते हे माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारची आर्थिक अवस्था ही देशाला बर्बादीकडे नेणारी आहे. हे जेव्हा मी म्हणतोय याचं कारण 2013-14 पर्यंत आपण डबल डिजिट ग्रोथ दाखवत होतो. आता उदारीकरणाच्या ह्या टप्प्यावरती विषमता आहे की नाही? हो आहे. विषमतेमध्ये आपण गेल्या 25 वर्षामध्ये भांडवलशाही ही कॉर्पोरेट भांडवलशाही अधिक बळकट झाली आहेत. आणि या देशामध्ये जरी डॉक्टर मनमोहन सिंगांनी गरिबीचं प्रमाण जवळजवळ 30 कोटी कमी केलं असलं तरी मोदी सरकारच्या कालखंडात गरिबीचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे असे सर्व रिपोर्ट दाखवतात. आणि म्हणून याच भांडवलशाहीमध्ये एकूण संपत्ती जी निर्माण झालेली आहे भारतामधली त्याच्यामध्ये 1% लोकांकडे या देशातली 70%हून जास्त अधिक संपत्ती एकवटलेली आहे. आणि 142 कोटीमध्ये 1% लोक म्हणजे अर्थातच काही लाख लोक आहेत. यांच्याकडे अर्थात त्याच्यात उच्च मध्यमवर्गीय येतात, मोठे उद्योगपती येतात आणि यांच्याकडे या देशाची एकूण संपत्ती जी आहे ज्याच्यामध्ये या देशातला असंघटित वर्ग, या देशातला संघटित वर्ग, या देशातला छोटा उद्योगपती, मधला उद्योगपती, मोठे उद्योगपती, रिटेल उद्योगपती या सर्वांचा सहभाग असतो जीडीपी मध्ये. आणि म्हणून प्रश्न असा निर्माण होतो संपत्तीचे निर्माते हे असंघटित वर्ग आणि संघटित वर्ग आहेत, मजूर वर्ग आणि शेतकरी वर्ग आहे. पण त्यातून निर्माण झालेली संपत्ती ही मुठभर म्हणजे 1% लोकांच्या हातात एकवटते. हे विशेष करून गेल्या 11 वर्षात घडलेलं आहे. आणि म्हणून दावोस असो किंवा जगातला कुठलाही प्लॅटफॉर्म असो या ठिकाणी चर्चा होते ही या देशातली वाढती विषमता आणि मग दरडोई उत्पन्न गरीब माणसाचं किंवा काम करणाऱ्या माणसाचं सरासरीने हे $3 सुद्धा नाही अशी जेव्हा परिस्थिती आहे. आणि त्याच वेळेस मी म्हटलं तसं की या मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आकडेवारी असं सांगतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, संपत्तीची एकवटणं आणि विषमता वाढणं हे या 11 वर्षात घडलेलं आहे. आणि म्हणून मोदी सरकारच्या आर्थिक इकॉनॉमीचं मॉडेल म्हणजे व्यवस्थित लक्षण आहे की विषमता वाढवणारं, संपत्ती काही मुठभर लोकांच्या हातात एकवटणारं असं ते मॉडेल आहे. आणि वाईट गोष्ट ही आहे की या देशातली सार्वजनिक क्षेत्राचं जे काही अग्रक्रम होता म्हणजे इट शुड हॅव ए डॉमिनंट
पार्टनर ऑफ द इकॉनॉमी हे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळातलं जे सूत्र होतं की पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी, आता नेमकं उलट होऊ पाहतेत. जरी आज पब्लिक सेक्टर अजूनही कमांडिंग हाईट्स वरती नाही, तरी त्याचा जवळजवळ 70% भाग ओव्हरऑल या 11 वर्षाच्या कालखंडात सुद्धा मोदींनी कितीही पब्लिक सेक्टरकडे दुर्लक्ष केलं असलं तरी 70% अर्थव्यवस्थेतला वाटा अजूनही पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा आहे आणि 30% हा वाटा खाजगी क्षेत्राचा आहे. पण दिशा काय आहे तर दिशा ही आहे की नोटबंदी घडवून आणल्यानंतर काळा पैसा मी शोधून काढू असं म्हणत असताना त्यांनी काळा पैशाला पांढरं करण्याचा धंदा नोटबंदीनंतर सुरू झालाय. मी तुम्हाला सांगतो की 17 लाख कोटी ही त्यावेळची कॅश, त्याच्यामध्ये 4 लाख कोटी ही काढून ठेवणं आणि नंतर कॅशलेस इकॉनॉमीकडे भर देणं हे जेव्हा सूत्र ठरलं, वास्तविक आज 17 लाख कोटी जर 2016-8 नोव्हेंबरला होते, मग आजची कॅश किती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये? जरी ती 1000 रुपयाची नोट गेली तरी 500 रुपयाची नोट आता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं प्रमाण या संपूर्ण अर्थव्यवस्थेत आज नाही म्हटलं तरी 60%हून जास्त आहे. 500 रुपयाच्या नोटांचं प्रमाण 60%हून जास्त ह्या एकूण करन्सीमध्ये आहे. आणि 2000 रुपयाच्या नोटा गेल्या तेव्हा 500 रुपयाची नोट आणि 2000 रुपयाची नोट हे नाही म्हटलं तरी 85%चं प्रमाण होतं. म्हणजे 8 नोव्हेंबर 16ला जे प्रमाण 1000 आणि 500 रुपयाच्या नोटांचं होतं ते प्रमाण 2000 रुपयाची नोट आणि 500 नोटांचं अगदी परवापर्यंत किंवा 2000 नोट बंद झाली असं किंवा विड्रॉ झाली असं जेव्हा आरबीआयने ठरवलं तेव्हा होतं. मग नोटबंदी तेव्हा का नाही झाली? याचं कारण 2000च्या नोटा निवडणुकीमध्ये सर्रासपणे भारतीय जनता पक्षाच्या होत्या आणि त्या अजूनही पूर्णपणे आरबीआय कडे आलेल्या नाहीत. निवडणुकीच्या काळामध्ये 2000च्या नोटांचा सर्रास वापर झाला. माणसे विकत घेणं, पक्ष फोडणं, या अर्थव्यवहारामध्ये करन्सी नोट्सचा वापर, कॅशचा वापर, काळ्या पैशाचा वापर हा सर्रासपणे झालाय. हे मला या ठिकाणी सांगायचंय. भारतीय जनता पक्षाचं भारतात या 11 वर्षात मोठा पक्ष होणं जगातला, ही प्रक्रिया आणि भारतातल्या अनेक जमिनी विकत घेणं याच्यामधला हा काळा पैसा हा अत्यंत बोलका व्यवहार झालेला आहे. प्रत्येक तालुक्याला आणि जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाचं एक मोठं ऑफिस दिसतंय. याच्यामध्ये हा काळा पैशाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात दिसतोय. हा एक बाजू मला मांडायची. माणसं विकत घेणं, पक्ष फोडणं, पक्षांतर घडवून आणणं आणि भाजपबद्दल शुद्धीकरण करणं, ह्या सगळ्यामध्ये ईडीचा व्यवहार, सीबीआयचा व्यवहार हा भारतीय पक्षाच्या जनता पक्षाने सत्तेत असल्यामुळे घडवून आणला. पण याच ईडीने आणि याच सीबीआयने हा जो काही काळ्या पैशाचा व्यवहार आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्षातल्या लोकांच्या हातात किती मोठा काळा पैसा आहे याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून ईडी ही केवळ पक्ष फोडणे, इलेक्ट्रल बॉन्ड्स मध्ये भारतीय जनता पक्षाकडे जास्तीत जास्त बॉन्ड्स मध्ये म्हणजे साधारणपणे 16,000 कोटी इलेक्ट्रल बॉन्ड्स आलेले सर्वांनाच माहिती आहेत. पण ज्या उद्योगपतींनी भारतीय जनता पक्षाला बॉन्ड दिले त्याची नावं ही मोठ्या कॉर्पोरेटची नावं दिसली नाहीत, तर त्याच्या सबसिडीची नावं दिसतात. आणि म्हणून मेघा इंजिनिअरिंग असो, ज्याचा आता LNT आणि LNTने जेव्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेव्हा आजच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने सांगितलं, तुम्ही टेंडर्स रद्द करता का संपूर्ण व्यवहारच आम्ही रद्द करू. म्हणून ती टेंडर्स रद्द झाली. आणि त्या ठिकाणी आता आलेले प्रकरण महाराष्ट्राच्या बाबतीतलं आपल्याला माहितीये की मुख्यमंत्रीच बोलून गेले, 3000 कोटींनी आम्ही कमी टेंडर्स आम्ही टेंडरची व्हॉल्यूम कमी करू. याचा अर्थ LNT जर सुप्रीम कोर्टात गेली नसती आणि त्यांनी हे आव्हान दिलं नसतं, आव्हान कुठल्या बाबतीत होतं? आपले आवडते उपमुख्यमंत्री ठाण्याचे यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ठाणे ते बोरिवली हा जो संपूर्ण प्रवास आहे बोगद्यातला, 2 बोगदे खणायचे होते त्यांना, एक भाईंदर पर्यंत न्यायचा होता, एक बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानापर्यंत न्यायचा होता, मेट्रोचं एकत्रीकरण करणं, ह्या सगळ्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग आहे, LNT आहे. पण मेघा इंजिनिअरिंग भयंकर प्रेम जडलं होतं कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये सर्वात जास्त पैसे मेघा इंजिनिअरिंगचे होते. मग या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा दम येईपर्यंत, कायद्याचा बडगा येईपर्यंत हे सर्वात मोठं भ्रष्टाचारी प्रकरण आज आपण या 11 वर्षाच्या कालखंडात या म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये MMRDA क्षेत्र हे विकासाचं सेंटर,
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं सर्वात मोठं सेंटर एक दिल्लीच्या आसपासचे व्हिडिओ, नोएडा, गाझियाबाद या ठिकाणी आणि दुसरं या ठिकाणी मुंबईमध्ये संपूर्ण MMRDA क्षेत्रामध्ये आज आपण हा जो बघतोय की सगळे मोठे पूल, सगळे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि त्याचं आज श्रेय जेव्हा देवेंद्र फडणवीस घेत आहेत तेव्हा या 3000 कोटीच्या फ्रॉड वरती जो उघड फ्रॉड आहे, टेंडर ओपन होण्यापूर्वी तुम्ही सांगता की टेंडर मध्ये आम्ही 3000 कोटी रुपये कमी करू, अशा तऱ्हेचं देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र ते देवेंद्र हा जो प्रवास जो आहे हा भ्रष्टाचाराचा प्रवास आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाखाली बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंदाच्या बाहेर जो खर्च आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर जो आहे, हा कुठून पैसा येतोय? महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये ज्या 2,45,00,000 बहिणींना देणार होतो, आता तुम्ही त्याची संख्या कमी केली, एलिजिबल नाहीत म्हणून. महाराष्ट्र शासनाकडे पैसा नसताना तुम्ही 48,000 कोटीचं सँक्शन घेतलं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे आदिवासी, SC, ST यांच्या किंवा अल्पसंख्याक यांच्या खात्यांना जो अलॉट झालेला पैसा आहे तो तुम्ही विड्रॉ केला, तो इकडे वळवला. सांगताना सांगतात नाही आम्ही कोणाचे वळवलेले नाहीयेत, पण खोटं बोलणं हे देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने केलंय. आता मुद्दा असा आहे की बहिणींना पैसे मिळत नाहीत, एखादा सण आला की पैसे रिलीज होतात, 1500 रुपये दिले जातात, पण 2100 रुपयांचं वचन काय झालं? त्यामुळे घरांचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, सर्व ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठ्या खाजगी उद्योगपतींना शिक्षणाची कॉलेजेस कंत्राटावरती, हॉस्पिटल्स कंत्राटावरती, त्यामुळे शिक्षण आणि आरोग्याचा बोजवारा हा झालेलाच आहे. सरकारने आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करण्याविषयी जे आरोग्य हक्क दिलेले आहेत रुग्णांना, शिक्षणाचा जो सोनिया गांधींच्या कालखंडात निर्माण झालेला, मनमोहन सिंगच्या काळात निर्माण झालेला अतिशय सुंदर असा शिक्षण हक्क किंवा तो कायदा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन जसा कायदा आहे तसा राईट टू एज्युकेशनचा कायदा आहे, हे सगळे कायदे नवीन 11 वर्षाच्या कालखंडात मातीमोल करण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र अशा सारख्या व्यक्तींनी केलेले आहेत. आणि मग पैसा कुठून येतो? होय, टॅक्सपेअरचा पैसा येतो, तो बजेटमध्ये येतो, पण बजेट बाह्य ज्या अनेक गोष्टी आहेत याच्यावरती ब्लॅक इकॉनॉमी जी आहे ती फ्लरिश होते. बजेट बाह्य 3 पटीने बजेटच्या आज मार्केटमध्ये पैसा उपलब्ध आहे. म्हणजे बजेटमध्ये जर आत्ताचं बजेट जर 52 लाख कोटी किंवा 50 ते 52 लाख कोटीचं असेल तर 3 पटीने बजेट मध्ये ब्लॅक इकॉनॉमी पैसा येतो. आणि हा पैसा म्हणून मी मगाशी म्हटलं की 17 लाख कोटी 8 नोव्हेंबर 2016 होते. मी तुम्हाला आता आकडा सांगू, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची करन्सी कॅशलेस इकॉनॉमी म्हणत बाजारामध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सर्व बँकांमध्ये असताना संपूर्ण बँकिंग ट्रान्झॅक्शन आज 100% हे कॉम्प्युटराइज असताना बाजारामध्ये 34 लाख कोटीची कॅश खरोखर आवश्यक आहे. मी या 34 लाख कोटीच्या कॅशसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे रिक्वायर्ड गोल्ड स्टँडर्डचे ऍसेट्स आहेत हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. कारण हा काळा पैसा प्रिंटेड नोट मध्ये आहे का असा सवाल येतोय. आणि मग याच्याकरता ज्या अशा राजकीय व्यक्तींकडे आणि शक्तींकडे हा पैसा आहे, म्हणून मी 2000 नोटेचा उल्लेख केला. या ठिकाणी ईडी आणि सीबीआय काय करते आणि भारताचं सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे मोदींकरताच फक्त काम करतं. आणि दुसरं कॅगचा रिपोर्ट, कॅगचे रिपोर्ट्सच नाहीयेत. सरकारचं संपूर्ण बजेट बाह्य खर्च किंवा बजेट मधला खर्च याचा या 11 वर्षामध्ये किती कॅग रिपोर्ट आहेत? 2018 नंतर मला कॅगचा रिपोर्ट दिसत नाही. तमाम निवडून आलेले खासदार, तमाम निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांना मी नम्रपणे आवाहन करतो, दर वर्षाचा कॅग रिपोर्ट उघडून मागा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती 60-65 बॅरलला एका बॅरलचा दर असेल तर भारताचा तिथे जर दर वाढले नाहीत तेलाचे तर भारतात तेलाचे भाव कमी नको का व्हायला? ते 105-110 रुपये कसे राहिले? तर या गेल्या 6 वर्षात किमान आपण असं म्हणू की तुम्ही रशियाकडून पण तेल घेता, पण मग भारतामध्ये तेलाचे भाव कमी का होत नाहीत? आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेलाचं उत्पादन होत नाही आणि तेलाचे भाव वाढत नाहीयेत. भारतात मग हा जो कमी तेल आंतरराष्ट्रीय पातळीवर भावाने मिळत असताना भारतात तो महाग का? मग हे जमलेले पैसे कुठल्या खात्यात जातात?
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम का ऑइल पूल अकाउंट कुठलं आहे? मग एकूण जीएसटी मध्ये जमा झालेला पैसा, ऑइल पूल मध्ये जमा झालेला पैसा, जीएसटी मध्ये झालेला पैसा, याचा कॅग रिपोर्ट आज जर बघितला तर या पैशाचं फायनान्शियल सेक्टर मधलं गव्हर्नन्स हा मोठा प्रश्न घोटाळ्याचा म्हणून समोर येईल. 11 वर्षाचं नरेंद्र मोदी सरकारचं गव्हर्नन्स हे घोटाळ्याचं गव्हर्नन्स आहे. म्हणजे गव्हर्नन्स नो गव्हर्नन्स असा प्रश्न म्हणता येईल. घोटाळ्यावरती ते बोलणार नाहीत आणि मग पीएम केअर फंडाविषयी तर ते बोलणारच नाहीत. 11 वर्षाच्या राजवटीमध्ये जसा इलेक्ट्रोल बॉन्ड हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, स्टेट बँक ऑफ इंडियातून बॉन्ड विकणं बंद करा, हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ते बंद झालं. पण ते बॉन्ड मध्ये जमलेलं 16,000 कोटी हे पैसे अर्थातच काळा पैसा झाला. मग या सुप्रीम कोर्टने बॉन्ड रद्द केल्यानंतर तो 16,000 कोटीचा काळा पैसा तुम्ही वापरता कसे? तो काळा पैसा आहे. याच्याविषयी ज्या राजकीय पक्षांनी पैसे घेतले असेल त्यांनीही बोललं पाहिजे, ज्यांनी घेतले नाहीत त्यांनीही बोललं पाहिजे. कारण का हा व्यवस्थित काळा पैसा देणारे आणि घेणारे हा काळा व्यवहार झाला. आणि दुसरा काळा व्यवहार पीएम केअर फंडाविषयी बोललंच पाहिजे. पीएम केअर फंड निर्माण झाला तेव्हापासून ते आतापर्यंत भारतातून किती पैसे पीएम केअर फंडात जमा झाले, अर्थात ते कुठून झाले आपल्याला माहिती आहे की सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, जेवढे पब्लिक सेक्टरमध्ये लोक आहेत यांचा एक दिवसाचा नव्हे, काही ठिकाणी एक महिन्याचा पगार, पण किमान 1 दिवसाचा पगार हा पीएम केअर फंडात गेला. हाच केवळ टॅक्स पेअरचा पैसा असं म्हणता येईल. बाकी चीन मधून आलेले पैसे, इतर विदेशातून आलेले पैसे, अदानीच्या संपूर्ण सबसिडीज मधून आलेले पैसे, पीएम केअर फंड आज ज्या पद्धतीने त्याचा हिशोबच दिला जात नाही. मग असं म्हणायचं का तो एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे? मग प्रायव्हेट ट्रस्टचा जर हिशेब लावायचा झाला आणि जर त्याचा हिशेब मिळत नसेल तर पीएम केअर फंड हा मनी लॉन्ड्रिंगचा गेम आहे का, असा जर संशय कोणी उपस्थित केला तर या देशातली ईडी स्वतंत्र आहे, स्वायत्त असेल तर ईडीने पहिला प्रश्न पीएम केअर फंडाचा विचारला पाहिजे. पीएम केअर फंडाविषयी कोणी प्रश्न विचारू शकत नाहीत असं या देशामध्ये, या लोकशाही देशामध्ये कसं असू शकतं? जसं इलेक्शन कमिशन हे महाराष्ट्राचे इलेक्शन रिग करू शकतं, मॅन्युफॅक्चर करू शकतं किंवा फिक्स करू शकतं, असं जेव्हा राहुल गांधी पुराव्यानिशी म्हणतात आणि इलेक्शन कमिशनला 4 प्रश्न विचारतात, तसाच पीएम केअर फंडामध्ये आलेला पैसा हा देशातला कोणाकोणाचा आहे याचा एक व्हाईट पेपर मागणं हे 11 वर्षामध्ये नागरिकांनी करणं आवश्यक आहे. पीएम केअरचा फंड हा नरेंद्र मोदींचा खाजगी फंड असू शकत नाही, हे मला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणायचं आहे. त्यामुळे पीएम केअर फंडाविषयी जनतेला भारताचे पंतप्रधान मोदी 11 वर्ष सेलिब्रेट करत असताना त्यांनी पीएम केअर फंडाचा हिशोब द्यावा. तो कुठे कुठे वापरला, चांगल्या कामासाठी वापरला असेल तर सांगा तसं, पण पैसे कुठून कुठून आले हेही सांगा. कारण कुठलाही खाजगी फंड, टाटा आपल्या फंडांविषयी बोलतो, सर्व कॉर्पोरेट्स आपल्या फंडांविषयी बोलतात, त्यांच्या एकूणच फंडामधले 2% कॉर्पोरेट मधले पैसे इन्कम टॅक्स कडे किंवा कुठल्याही चांगल्या कामासाठी नेतात, पण पीएम केअर फंडातले पैसे कुठे जातात हा एक माझा प्रश्न आहे. आणि ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन नावाचा जो प्रकार आहे या देशामध्ये तो विशेष करून 2021 नंतर सगळ्याच बजेटमधून त्यांनी हे जाहीर केलंय की भारताची संपत्ती, पब्लिक सेक्टर मधली संपत्ती, पब्लिक ऍसेट्स हे दीपम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक ऍसेट्स हे जे आहे हे मुख्यतः आयएसचा एक प्लॅटफॉर्म निर्माण झालाय आणि तो भारत सरकारच्या मान्यतेने झालाय. हे जरी मान्य केलं तरी या दीपम या प्लॅटफॉर्मला भारत सरकारच्या अध्यक्षांनी परवानगी दिली आहे का? कुठलाही 1 रुपया जरी भारत सरकारच्या मालकीचा विकायचा झाला, संपत्ती 1 रुपया जरी कमवायचा झाला संपत्ती विकून, तरी त्याला भारत सरकारच्या अध्यक्षांची मान्यता लागते. असं नसताना असं असेल तर ते जाहीर व्हावं की नीती आयोग आणि दीपम याची लीगल सँक्टिटी काय, याला कायदेशीर आधार काय. आणि म्हणून पब्लिक सेक्टरच्या बँका विकणं, उदाहरणार्थ आता डिसेंबर महिन्यात भारत सरकारची मालकी जवळजवळ कमी करून 20% मालकी राहणं आणि LIC ची मालकी कमी करून ती 20% राहणं आणि 60% IDBI ची मालकी विकून टाकणं, हा सरळ एक देशद्रोही व्यवहार भारत सरकार करते. IDBI बँक ही एका कायद्यान्वये भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय आहे. त्या ठिकाणी आजची मालकी LIC ची ही साधारणपणे 1% प्लस आहे. भारत सरकारची मालकी कायद्यान्वये
जवळजवळ 28% प्लस आहे. दोघे जण आता आपापली मालकी बाजारात विकून टाकतील आणि विकत घेणार कोण? तर नॅशनल बँक ऑफ दुबई किंवा तत्सम एखादी विदेशी वित्तीय संस्था भारतातली एखादी राष्ट्रीयकृत बँक ताब्यात घेते. ही प्रक्रिया जी आहे ना, ही प्रक्रिया संशयास्पद आहे, ही पारदर्शक नाही. ही अशा तऱ्हेने पब्लिक एसेट डीपमच्या मार्फत विकणं हा व्यवहार जो आहे ना, असेट मोनेटायझेशन पाईपलाईन अंतर्गत जो होतोय, तर या देशातल्या ऑइल कंपन्या, या देशातल्या बँकिंग कंपन्या, या देशातल्या कोल कंपन्या, या देशातल्या इन्शुरन्स कंपन्या किंवा या देशातल्या सर्व साधन सामुग्रीची विक्री जेव्हा या देशातलं सरकार ठरवेल, ती एसेट मोनेटायझेशन पाईपलाईन हा एक अत्यंत धोकादायक व्यवहार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आर्थिक दृष्टीने तो लिबरलायझेशनचा अत्यंत चुकीचा व्यवहार आहे. आणि म्हणून आयडीबीआयचं खासगीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे पब्लिक एसेट्स विकण्याची प्रक्रिया, म्हणजे त्याला एसेट मोनेटायझेशन पाईपलाईन हे जे नाव दिलेलं आहे वित्तमंत्र्यांनी बजेटमध्ये सँक्शन आहे, ही अत्यंत चुकीची प्रक्रिया. या देशामध्ये सार्वजनिक क्षेत्र विकून टाकणं म्हणजे देश विकण्याचा कार्यक्रम असा गेल्या 11 वर्षातल्या विशेष करून 2019 नंतर मोदी सरकारने अवलंबलाय. तो अत्यंत देशद्रोही कार्यक्रम आहे. आणि म्हणून देशाची विदेश नीती चुकीची आहे. आणि ती इस्रायलला डिफेन्स प्रॉडक्ट्स विकणं, अमेरिकेला आणि फ्रान्सला डिफेन्स प्रॉडक्ट विकणं, राफेल विकत घेणं. आणि राफेल तर आता परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये चीनच्या हवाई टेक्निक्सने पाकिस्तानच्या हातात ते टेक्निक आहे, त्यांनी राफेल पाडून दाखवलेलं आहे. ही भारताची दुर्दशा आहे. ऑपरेशन सिंदूर आपलं कितीही यशस्वी केलं, पाकिस्तानला पण धडे शिकवलेले आहेत. पण ट्रम्पने जी मध्यस्थी केली त्यात भारताची मानहानी झाली आहे. त्या मानहानीत राफेल आणि त्याचबरोबर भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये तुम्ही युद्ध पेटवण्यासाठी युद्ध सामग्री निर्माण करता, पण आपल्या देशाच्या हवाई दलाच्या हातामध्ये चांगली विमानं नाही आहेत. हे कोण बोलतं? हवाई दलचे प्रमुख बोलतात. यासारख्या गोष्टी ज्या घडतायत, त्यामुळे हा देश मोदी सरकारने 11 वर्षात इतक्या मोठ्या उंचीवरती डॉक्टर मनमोहन सिंगांनी नेऊन ठेवलेला असताना तो आज तुम्ही पाकिस्तानच्या बरोबरीला काढून ठेवलात. आज आपले शेजारचे देश सुद्धा आपल्यावरती डोळे वटारतायत. अशा वेळेस भारताची अर्थव्यवस्था परवापर्यंत श्रीलंकेची जी परिस्थिती झाली इतकी खराब तुम्ही करून ठेवलेली आहेत. आज आपण ग्रेट ब्रिटनला मागे टाकलं किंवा तुम्ही जपानला मागे टाकलं. या गोष्टी केवळ जीडीपीच्या आधारे आपले लोक मांडतात. हा मूर्खपणाचा अवतार आहे. खरं असं व्हायला पाहिजे की जपानचा पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न किती आहे, ग्रेट ब्रिटनचं दरडोई उत्पन्न किती आहे, अमेरिकेचं दरडोई उत्पन्न किती आहे आणि भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे, अशी जर तुलना केली तर भारत हा फार मोठा, म्हणजे 100 कोटी जनता ज्यांना 5 किलोचं धान्य आज घ्यावं लागतंय आणि ते मोदी सरकारला या 11 वर्षात खूप अभिमानाने केलेली गोष्ट म्हणून ते सांगतात, तेव्हा दयनीय अवस्था आहे की भारतातल्या 142 कोटी लोकांमध्ये त्यांची पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्ती ही इतकी कमी आहे की त्यांना 5 किलोच्या रेशनच्या धान्यामध्ये जगावं लागतं. म्हणजेच विषमता, संपत्तीचं असमान वाटप, अदानी आणि तुमचे अदानी सारखेच काही मोठभर कॉर्पोरेट्स हे 1% आहेत. आणि शेवटी अदानी म्हणजे कोण हो? हिंडनबर्ग म्हणतो म्हणून नव्हे, पण अदानीचा धंदा हा मोदींवरती चाललाय आणि म्हणून जगभर ते तिकडे जातात, ते अदानीचा धंदा करतायत. मग धंदा कोणाचा? मोदी साहेबांचा का अदानीचा? हे प्रश्न राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये विचारल्यानंतर राग का यावा? आणि म्हणून प्रश्न आहे, राष्ट्रीय संपत्ती अदानींना वर्ग करताना, ट्रान्सफर करताना ती कुणाची मालकी त्याच्यावरती आहे? आणि अदानींच्या 11 कंपन्या यांना त्यांचे शेअर सावरण्याकरता भारतातल्या बँकेतला पैसा ओतला जातोय, LICतला पैसा ओतला जातोय. आणि मग शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की LICने 5000 कोटी रुपये आता अदानीच्या जे IPO आहे त्याने नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सुरू केलं. त्याचा एकमेव खरेदीदार कोण? त्या LIC एका सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये. आता LICची ही इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे का? नाही. इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणुकीच्या शास्त्राने चुकीच आहे, पण LICचं प्रेम अदानीवरती एवढं आहे कारण का बोलवता धनी LICचा मालक हा भारत सरकार आहे. आणि अशा रीतीने भारतातल्या बँका, भारतातली LIC या 11 वर्षाचा आता लेटेस्ट जो प्रकार आहे की कशा रीतीने मोदी सरकार आपल्या हातातल्या राष्ट्रीयकृत बँका, LIC यांना काही मोठभर भांडवलदारांच्या
हितासाठीच वापरते. त्यात एक उदाहरण म्हणजे मी आता जे सांगत होतो की LICचा जो म्हणजे पोर्टचा LIC अदानीचा पोर्ट आहे आणि त्यांनी एक नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स एक बॉन्ड इश्यू केला. आता हा बॉन्ड इश्यू करताना त्याचा 7.50 रेट ऑफ रिटर्न आहे, 50 वर्षाचा बॉन्ड आहे तो. भारत सरकारच्या अनेक बॉन्ड्स मध्ये 6.50 किंवा 7 एवढे पैसे मिळू शकतात. LIC तिथे एरवी गुंतवते सुद्धा, पण 7.50 रेट ऑफ रिटर्न देणारा हा बॉन्ड त्या ठिकाणी एकटा पर्षदर कोणता LIC. अर्थात हा निर्णय LICच्या चेअरमनच्या शिवाय कोणी घेऊ शकत नाही, पण असे निर्णय LIC घेतं याचं कारण या देशाचं म्हणजे वित्त सरकार जे म्हणजे फायनान्स मिनिस्टर्स आहेत किंवा सरकारचे धोरण आहे, LIC अदानीसाठीच काम करते. आणि याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये धारावी, मुंबईचं JNPT, मुंबईच्या जवळचं वाढवण आणि मुंबईची नाही म्हटलं तरी 1500 एकर जमीन ही अदानीच्या ताब्यात जाणं, याला क्रोनी कॅपिटल म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. 11 वर्षामध्ये अदानीच्या सेवेत मोदी लागले. या देशातली 142 कोटी अधिक दरिद्री होते. अशा वेळेस मोदी स्वतःच्या पाठीवरती हात फिरवतात, हात थोपटून घेतात आणि राष्ट्रीय संघ असेल, भारतीय जनता पक्ष असेल, देशातल्या जनतेला लुटून काही मूठभर धनिकांना मोठं करण्याच्या नादामध्ये देशाला हे दैन्यावस्था दाखवतायत. आणि म्हणून मोदी सरकारचं एकूण अर्थकारण हे भारताला गरीब करण्याचं आहे, मूठभर लोकांना श्रीमंत करण्याचं आहे. मोदी जितक्या लवकर जातील तेवढं या देशाला चांगले दिवस येतील. त्यांच्या जाण्यातूनच जनतेचे अच्छे दिन येतील, मोदी सरकारच्या बोलण्यातून नव्हे. आणि म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात तो जो स्कॅम होता डिमोनेटायझेशनचा, तो जो स्कॅम होता GSTचा रेट ठरवण्याचा, तो जो स्कॅम होता ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईनचा, त्याच्या अंतर्गत शेकडो स्कॅम नरेंद्र ते देवेंद्र निर्माण झालेले आहेत. भारताचं अर्थकारण घडवण्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा हात होता. आता महाराष्ट्र त्याच्याकडे खजिन्यामध्ये खुळखुळाट झालेला आहे आणि तरी मोठे प्रोजेक्ट करणं याच मुंबईमध्ये अदानीच्या फायद्यासाठी हे चालू आहे. त्यामुळे हे सगळे दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठ्या 2 व्यक्तींसाठीच काम करतात आणि देशाच्या जनतेकरता अच्छे दिन कधीच आले नाहीत. ह्या दोघांच्या जाण्यातून भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पराभव झाल्यानंतर लोकांना अच्छे दिन येऊ शकतात. आणि म्हणून SEBI असो, RBI असो, खाजगी क्षेत्र वाढवण्यासाठीच फक्त काम करणारे RBI आणि SEBI आज या देशाचं अर्थव्यवहार जो सार्वजनिक क्षेत्र मोठा करून दाखवतं, त्या सार्वजनिक क्षेत्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणारे मोदी आणि वित्तीय मंत्री यांना लवकरात लवकर घालवणं या दृष्टीने या गेल्या 11 वर्षातल्या मोदी सरकारच्या 11 वर्षाकडे आपण बघायला पाहिजे. आणि म्हणून लोकांनी रस्त्यावरती उठून आपले हक्क, संविधानातून आलेले हक्क जे या अर्थकारणामध्ये मारले जात आहेत, त्यात कामगार कायदे मोडले जाणं हाही भाग आहे. आणि म्हणून लोकांनी ठरवणं आवश्यक आहे की मोदींना लवकरात लवकर घरी बसवलं पाहिजे. त्यांचं वय 75 हो का न हो हा मुद्दा नाहीये, पण ते देशाची बर्बादी करतायत हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदींची 30% आणि जनतेची 70% एकत्र येणं याला फार महत्व आहे. म्हणून भारतीय विरोधी पक्षांचं गठबंधन जे आहे, इंडिया गठबंधन जे आहे, त्यांनी एकत्रितपणे मोदींचा पराभव करण्याकरता पुढे येणं हीच काळाची गरज आहे. नाहीतर मोदी जाऊ शकत नाहीत. कारण का बाबू लोक जे आहेत ह्यांनी केव्हाच शरण पत्करले, ते बिहारचे बाबू असतील किंवा आंध्रचे बाबू असतील. म्हणून लोकांना मतपेटीतून मोदींचा पराभव करणं शक्य आहे. ते करण्याकरता मोदी सरकारची 11 वर्ष ही बर्बादीची 11 वर्ष होती हे लक्षात ठेवून संविधान वाचवणं, देश वाचवणं याकरता मोदींना घालवावंच लागेल. पुरे झालं मोदी साहेब, आता घरी बसा, हे आपल्याला जनतेच्या माध्यमातून सांगावं लागेल. धन्यवाद, इथेच थांबतो.